नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण रात्रीच्या जेवणासाठी अगदी झटपट तयार होणारा मसूर भात बनवणार आहोत। एकदम चमचमीत हा मसूर भात बनतो। जर तुम्हाला कधी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे अशा प्रकारे झटपट बनणारा मसूर भात बनवा, खूपच अप्रतिम लागतो। तर हा मसूर भात बनवताना इथे मी तुम्हाला 2 ट्रिकही सांगणार आहे, ज्याने हा मसूर भात एकदम मऊसूत मोकळा होईल। चला तर आता आपण रेसिपी पाहूयात। तर तुम्ही इथे बघू शकता, मसूर भात बनवण्यासाठी इथे मी हा अख्खा मसूर घेतलेला आहे। तर पाऊण वाटी हा अख्खा मसूर, तर याच वाटीने मोजून 1 वाटी इथे मी हा बासमती राईस घेतलेला आहे। तुम्ही तुमच्यामध्ये घरी आता जो अवेलेबल असेल तुम्ही तो घेऊ शकता। प्रमाण बघू शकता, 1 वाटी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे, तर पाऊण वाटी हा अख्खा मसूर घेतलेला आहे। आता मसूर भात बनवायच्या आधी आपल्याला हे दोन्हीही पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये आता आपण पाणी ॲड करून ठेवणार आहोत। जास्त नाही, 5 ते 10 मिनिट आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून ठेवायचं आहे, म्हणजे हे भिजत घालायचं आहे। तर हा मसूर भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। तरी तुम्ही गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण तेल ॲड करूयात। तेल हे छान असं गरम झालं की फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा जिरे ॲड करूयात। जिरे हे छान असं फुलून द्यायचं। त्यानंतर यामध्ये मोठ्या आकाराचा उभा कट केलेला कांदा ॲड करूयात। आता हा जो कांदा आहे हा आपण मीडियम फ्लेमवरच हलकासा गोल्डन कलर येतोपर्यंत परतवून घेणार आहोत, म्हणजे थोडासा ट्रान्सपरंट दिसेल एवढा हा परतवून घ्यायचा आहे। तर कांदा हा छान असा सोनेरी रंग येतोपर्यंत परतवून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण कढीपत्ता ॲड करूयात। इथे ह्या 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्याही ॲड करूयात। थोडासा बारीक चिरलेला आता आपण यामध्ये पुदिना ॲड करणार आहोत। याने चव छान येते। कोणताही भात असू द्या, मसाले भात असू द्या, बिर्याणी असू द्या, मसूर भात, पुलाव असू द्या, यामध्ये अशा प्रकारे पुदिना जरूर ॲड करा, त्याने चव खूप छान येते, खूपच अप्रतिम लागतो भात। यानंतर आता आपण इथे हा मोठ्या आकाराचा उभा कट केलेला टोमॅटो घेतलेला आहे, हाही आपण यामध्ये ॲड करूयात। आता हेही आपण मिनिटभर परतवून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून हा जो टोमॅटो आहे याचा थोडासा कच्चापणा कमी होतोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। 1 मिनिटभरच परतायचं आहे। आता हे सर्व परतवून झाल्यानंतर इथे मी हा बटाटा घेतलेला आहे। अशा प्रकारे याच्या फोडी करून घ्यायच्या आहे, जास्तही बारीक करून घ्यायच्या नाहीयेत। याचं तुम्ही बघू शकता साल काढून घेतलेलं नाहीये, पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे। आता आपण हाही यामध्ये ॲड करूयात। आता हाही आपण 1 मिनिटभर परतवून घेऊयात। आता हा बटाटाही यामध्ये परतत असतानाच आपण यामध्ये 1 चमचा ही आलं लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत। तर आता हे सर्व एकदा फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपण काही सुके मसाले ॲड करणार आहोत। तर इथे मी हा पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला व इथे मी 1 चमचा ही पावभाजी मसाला घेतलेला आहे। व तुम्ही बरोबर ऐकलत, पावभाजी मसाला। एकदा मसूर भात किंवा मसाले भात बनवताना यामध्ये पावभाजी मसाला जरूर ॲड करा। इतका अप्रतिम व इतका टेस्टी बनतो हा मसूर भात, मसाले भात तुम्ही कधीच खाल्ला नसेल, इतका अप्रतिम बनतो। तर हे जे सुके मसाले आहेत हे यामध्ये छान अशी मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये ही जी भिजत घातलेली अख्खी मसूर आहे ती आपण यामध्ये ॲड करूयात। तर तुम्हाला इथं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। तुम्हाला असं वाटत असेल की 10 मिनिटात ही मसूर भिजली जाईल का, तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही। इथे आपण हा जो मसूर भात बनवत आहोत यामध्येच ही जी मसूर आहे ही आपोआप शिजली जाते, एकदम छान शिजली जाते यामध्ये। आता यामध्ये पाणी ॲड न करताच हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण हा जो भिजत घातलेला बासमती राईस आहे हाही आपण यामध्ये ॲड करूयात। तर यामध्ये राईस ॲड करून झाल्यानंतर आता हे आपण एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत। राईस ॲड केल्यानंतर हलक्या हाताने मिक्स यासाठी करून घ्यायचा आहे, नाहीतर राईस हा तुटू शकतो। मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण पाणी ॲड करूयात। इथे हे 1 वाटी आपण बासमती राईस घेतला होता, पाऊण वाटी इथे आपण हा अख्खा मसूर घेतला होता, तर इथे आपण हे 2 वाटी पाणी ॲड करणार आहोत। पाणी ॲड करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूयात। तर आता हा जो राईस आहे, हा जो मसूर भात आहे, हा एकदम मोकळा मऊसूत होण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 2 ट्रिक्स सांगणार आहेत। पहिली ट्रिक अशी आहे, तुम्ही यामध्ये साजूक तूप ॲड करू शकता। तर इथे मी 1 चमचा साजूक तूप ॲड केलेला आहे,
दुसरी ट्रिक म्हणजे तुम्ही यामध्ये 1 चमचा हा लिंबाचा रस ॲड करू शकता। हे दोन्ही तुम्ही ॲड करू शकता ॲट द टाईम, नाहीतर तुम्ही फक्त लिंबाचा रसही ॲड करू शकता, नाहीतर साजूक तूप, तुमची चॉईस। याने हा जो मसूर भात आहे तो एकदम मऊसूत मोकळा होतो। याची टेस्टही खूप छान लागते, खूप अप्रतिम लागते। तर आता सर्वात शेवटी यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। तुम्ही यामध्ये कसुरी मेथी ॲड करू शकता। एकदा मिक्स करून घेऊयात। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात व हाय फ्लेमवर याच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मऊसूत मोकळा भात बनण्यासाठी फक्त 2 शिट्ट्या हव्या आहेत आपल्याला। तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर आता हा कुकर आपण पूर्णपणे थंड होऊन देणार आहोत। त्यानंतर अशा प्रकारे याची शिट्टी वर करून याचं झाकण काढून घेऊयात। तर तुम्ही ते बघू शकता एकदम खमंग असा सुवास येत आहे। चला तर आता आपण हा मसूर भात चेक करून बघूयात। तर तुम्ही ते बघू शकता अगदी पटकन निघत आहे, एकदम मऊसूत मोकळा मसूर भात बनलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घरी एकदम झटपट बनवू शकता हा मसूर भात। चला तर आता आपण हा सर्व करूयात। जेव्हा जेवण बनवायचा कंटाळा येतो किंवा तुम्ही जर जॉब करत असताल तर घाई गडबडीमध्ये रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं हे जर सुचत नसेल तर तुम्ही हे अशा प्रकारे एकदम चमचमीत असा व झटपट तयार होणारा मसूर भात बनवून बघा, खूपच अप्रतिम लागतो। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इंस्टाग्रामवरही फॉलो करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।